नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज या पॉडकास्टमध्ये आम्ही विशेषतः बोलणार आहोत की मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर काही रुग्णांना थोडंसं अंधुक दिसतंय किंवा त्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे काही दुष्परिणाम डोळ्यामध्ये दिसून येत आहेत. तर अशावेळी बऱ्याचदा डोळ्याच्या पडद्याचे जे स्पेशालिस्ट असतात किंवा रेटिना स्पेशालिस्ट असतात त्यांचा सल्ला घेण्यासाठी डॉक्टर पाठवतात. तर असेच डॉक्टर आकाश जे रेटिना स्पेशालिस्ट आहेत ते आपल्या बरोबर आहेत. तर त्यांना मी या मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर रेटिनाचे काय ट्रीटमेंट्स लागू शकतात याविषयी काही प्रश्न विचारणार. डॉक्टर आकाश, एक पहिल्यांदा आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन हे जगातलं सगळ्यात असं म्हटलं जातं की मोस्ट सक्सेसफुल ऑपरेशन्स आहेत. कारण जर आम्ही 100 लोकांची ऑपरेशन केली तर जवळजवळ 99 लोकांना चांगली दृष्टी येते आणि त्यांना परत बऱ्याचदा ट्रीटमेंट लागत नाही. परंतु जसं आपलं शरीराच्या वर जे आपण ट्रीटमेंट करतो त्याचे काही वेळा वेगवेगळे परिणाम जाणून येऊ शकतात, कारण प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाचा डोळा हा वेगळा आहे. तर अशा वेळी मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर जर रुग्णाला अंधुक दिसत असेल, ओके, तर बऱ्याचदा आम्ही रेटिना स्पेशालिस्टना सांगतो की तुम्ही एकदा चेक करा की काय कारण आहे अंधुक दिसण्याचं. तर एक कारण असं बऱ्याचदा होतं की त्यानंतर पडद्याला सूज येते, म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन व्यवस्थित झाले पण पडद्याला सूज आली आहे. तर हे नेमकं काय कारण आहे आणि त्याला कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो? बरोबर आहे. जर पेशंटचं काही विदाऊट कॉम्प्लिकेशन ऑपरेशन झाले तरी सुद्धा काही 1 ते 2 महिन्यानंतर पेशंट असं 1 महिना व्यवस्थित दिसत होतं, त्याच्यानंतर पेशंटला हळूहळू थोडंसं अंधुक झालंय, असे बरेच पेशंट येऊ शकतात. त्याचा अर्थ असा आहे की जे आपण ऑपरेशन झाल्यानंतर कधी मध्ये पडद्याला सूज येऊ शकते, लेन्स टाकल्यामुळे किंवा ऑपरेशन झालं, किंवा जर पेशंटला अनकंट्रोल शुगर असेल तर अशा पेशंटला जास्त चान्स आहे की पुढे चालून पडद्याला सूज येणे. त्याच्यासाठी आपल्याकडे ओसीटी आहे. ओसीटी केल्यानंतर पडद्याला किती सूज आली आहे, कशी सूज आली आणि कोणत्या कारणामुळे सूज आली हे आपल्याला कळू शकते आणि त्याच्यानुसार पुढची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. पण ही सूज अशी आहे की ती काही काळ तुम्ही ट्रीटमेंट घेतली ती कमी होऊन जाईल, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही.